विविध राजकीय आणि सामाजिक विषयांवर मंत्री नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। अरविंद केजरीवाल यांच्या लॉंग मार्चवर बोलताना पंतप्रधानांच्या निवासस्थानाच्या सुरक्षेचे महत्त्व विरोधकांनी समजून घ्यावे असे ते म्हणाले। मनोज जरांगे पाटील यांच्याशी सरकारचा सकारात्मक संवाद सुरू असून मराठा समाजाच्या प्रश्नांवर चर्चेतून तोडगा काढला जाईल असे त्यांनी सांगितले। धर्मस्वातंत्र्य कायद्यामुळे महिलांच्या सुरक्षेला बळ मिळेल असा दावा त्यांनी केलाय। तसेच नेपाळच्या हिंदू राष्ट्राच्या दिशेने होत असलेल्या वाटचालीचे स्वागत करत तरुणांशी संवाद साधणाऱ्या जेनझी संवाद उपक्रमाचेही त्यांनी कौतुक केले। एक लक्षात घ्या, पंतप्रधानांच्या घराच्या अवतीभोवती सुरक्षेच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचे विषय असतात। आता शेवटी हे जे आमचे विरोधक आहेत त्यांची मानसिक संतुलन त्यांचं एवढं बिघडलेलं आहे की त्यांना पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबतीमध्ये पण चिंता नाही। म्हणजे एक राहुल गांधीजींच्या घरी पंतप्रधान राहिलेले आहेत, दुसरे अरविंद केजरीवाल स्वतः मुख्यमंत्री राहिलेले आहेत, तरीही त्यांना पंतप्रधानांची सुरक्षा ही किती महत्वाची असते देशासाठी हेही ज्यांना कळत नसेल तर त्यांच्या भोवतीची कीव कळायची वाटते। मला वाटतं आमचं केंद्र सरकार योग्य पद्धतीने या विषयाला हाताळेल। सरकारने मराठ्यांची फसवणूक केल्याचा आरोप करत मनोज जरांगे पाटील 7 ऑगस्ट पासून राज्यव्यापी दौरा करणार। मला असं वाटतं की मनोज जरांगे पाटीलजींचे आमच्या सगळ्यांचा अतिशय उत्तम संवाद आहे। त्यांच्या मनात असलेले प्रत्येक प्रश्न त्यांना कुठेही अगर उशीर झालेला वाटत असेल तर आम्ही निश्चित पद्धतीने त्यांच्याबरोबर बसू, मार्ग काढू। शेवटी तेही समाजाचं नेतृत्व, त्या समाजासाठी प्रश्न सोडवायला प्रयत्न करतायत। आम्हीही मराठा समाजाचे आहोत, आम्हालाही वाटतं की जे काय आमचे मुलं मुली आहेत त्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत। प्रशासनामध्ये काही 1-2 विषय राहून जातात, जे त्यांच्या मागण्या असतील, आम्ही निश्चित पद्धतीने जरांगे पाटलांबरोबर बसून मार्ग काढण्याच्या दृष्टिकोनातून निश्चित पद्धतीने काम करू। शेवटी ह्या राज्यामध्ये जे आदरणीय आमचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्याच कालावधीमध्ये सर्वात जास्त मराठा समाजाला न्याय मिळालेला आहे, सर्वात जास्त त्यांचे प्रश्न सुटलेले आहेत। म्हणून मला विश्वास आहे मनोज जरांगे पाटलांचे जे काही विषय असतील त्यांनी बिलकुल अस्वस्थ होऊ नये। त्यांना न्याय देण्याचं काम आमचं देवाभाऊचं सरकार निश्चित पद्धतीने करेल, हा विश्वास तुमच्या माध्यमातून त्यांना देतो। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, सिंधुदुर्ग।